तुमचा भाऊ आज ना खूप लेट झाला होता. हर्षल भाऊन त्यांची गाडी घेतली आणि मग मी निघालो हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला तर पोचून गेलो होतो. या पोरांनी मस्त शटर वगैरे खोलून आणि वरची खालची साफसफाई करत होते बरं का. म्हटलं वा आज एकदम मस्त वाटलं बरं का म्हटलं मला. मग मी आतमध्ये गेलो. मग मला फक्त एकच काम होतं, फक्त देवपूजा करायचं. मग मस्त मी देवपूजा वगैरे करून घेतली होती. म्हटलं मग फुलवाले काकांत येतील तर त्यांच्याकडनं फुलं घ्यावं लागतील. मग मी मध्ये आलो आणि बघितलं तर स्विगीची ऑर्डर आलेली होती बरं का. मग स्विगीची ऑर्डर वगैरे देऊन टाकली होती मी. जलवा आहे हमारा. मग काय शेफ पण ते थोडे लेट झाले होते. म्हटलं मग चला आपणच आता मसाला डोसा वगैरे देऊन देऊ कस्टमरांना, कारण की आपण पण बनवला तर काही प्रॉब्लेम नाही म्हटलं, कारण की आपल्याला मसाला डोसा वगैरे येतोच म्हटलं. उन्ही उत्तपम मसाला डोसा आणि मैसूर मसाला डोसा हे 2-3च डोसे येतात बरं का मित्रांनो मला. मग मस्त डोसा वगैरे तर रेडी झाला होता. मग मी रोहितला म्हटलं तू प्लेट वगैरे रेडी कर म्हटलं, मी अमूल बटर वगैरे टाकतो म्हटलं. मग रोहितने ना प्लेट वगैरे तर रेडीच करून टिकली होती, फक्त मसाला डोसा बनवायची वाट बघत होतो. मग फायनली मसाला डोसा वगैरे पण झालेला होता. मग रोहितला गेलेला होता. मग मी घेऊन आलो तिकडनं. म्हटलं चटणी सांबार भरून द्या तू, आणि असा कलर मी त्याला सांगत होतो मित्रांनो. मग त्यांनी बी फायनली मस्त चटणी आणि सांबार वगैरे देऊन दिलं बरं का. मग याला म्हटलं जाय कस्टमरांना घेऊन. मग शेफ ते म्हणे मिसळचा रसा थोडा हलवून द्या म्हणे. मग मी ना शेफ त्यांच्याकडे आलो तर बघितलं तर शेफ त्यांनी मस्त कटिंग करून ठेवली होती बरं का, कांदा आणि टमाटे, कारण की ना सकाळ सकाळी आपल्याला फ्रेश कापावं लागतं. मग मी अर्चित दादा त्यांच्याकडे आलो. त्यांचे चालू होते जेवण. मित्र निघाले सटाण्याला जाण्यासाठी, कारण की त्यांना मम्मीची खूप आठवण येत होती, रडत होते ते रात्री. तर ते आज निघाले जाण्यासाठी. बाय. अर्चित दादा तर निघून गेलो होते. मी शेफन त्यांच्याकडे आलो तर शेफन त्यांचं चालू होतं इथं टिक्का लावणं बरं का, पनीर टिक्का. मग पनीर टिक्का वगैरे शेफन ते म्हणे खूप छान झाला बरं का म्हणे आज. म्हटलं मग एकच नंबर, तुमचं काम एकदम जोरात आहे म्हटलं. मग वीरेंद्र भाऊकडे आलो. वीरेंद्र भाऊनी ना मग पनीर चिल्ली ड्राय दिली होती. कस्टमरची ऑर्डर होती ना. मग त्यांचं थोडं कन्फ्यूज होऊन गेलो ते. मग शेवंतांनी ना मला मस्त दुपारी बिस्किट घेऊन आले होते बरं का. म्हणे तुला सकाळी भूक लागून जाते ना तर बिस्किट खाऊन घेत जाय म्हणे. मग मी कटिंग करायला आलो मित्रांनो, कारण की ना माझे केस खूपच वाढलेले होते. म्हटलं चला आता कटिंग वगैरे करून घेऊ. मग फायनली आपली कटिंग वगैरे तर झाली होती ना. आपल्याला जायचं होतं आता हॉटेलला. मग मी रूमवरती गेलो, मस्त तयारी वगैरे करून डायरेक्ट हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर जेवण वगैरे तर करून घेतलं. तेवढा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करून द्या.